नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकरी पेजमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या गोठ्यामधून एक लाईव्ह व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आता बरेच जण आपल्याला विचारतात की तुम्ही तुमचा गोठा फेक आहे, असं तसं आहे, कमेंट वगैरे करतात की तुम्ही एवढ्या गायी नाही तरी पण असं सांगता की तुमच्या गोठ्यात भरपूर गायी वगैरे आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवतो, तुम्ही चेक करून बघा। जवळजवळ मित्रांनो 50+ गायी आपल्या गोठ्यामध्ये आहे, तसेच 10 ते 12 कारवडी पण आहे, ज्या की आपण सांभाळलेले आहे घरी गायांसाठी। तर मित्रांनो, आता ही खूपच जबरदस्त असे नियोजन आहे। 50 गायी म्हणले तुम्हाला पण माहिती आहे की नियोजन वगैरे किती जबरदस्त करावे लागत असेल, चारा वगैरे भरपूर लागत असेल, तसेच किती वगैरे आपल्याला मजूर वगैरे येते किंवा आपल्याला सगळा खर्च वगैरे किती आहे, ते सगळं भरपूर नियोजन वगैरे याचं करावं लागतं। कारण मित्रांनो, सध्या दूध व्यवसायामध्ये आता रेट वगैरे चांगले झालेले आहे आणि सध्या परवडत आहे। 3, 5, 8, 5ला जवळजवळ मित्रांनो 36 रुपयापर्यंत रेट आता सध्या भेटत आहे। आणि काय होतं की उन्हाळ्याच्या काळामध्ये भाव वगैरे खूप कमी होते, त्यामुळे दूध व्यवसाय थोडा परवडत नाही। 30च्या खाली रेटही जातात, परंतु आता सध्या 35पर्यंत म्हणजे परवडणार सध्या आहे। कारण चारा वगैरे सध्या पाऊस खूप जास्त झाल्यामुळे चारा वगैरे अवेलेबल होत नाही। तर मित्रांनो, आपण सध्या गोठ्यामध्ये गायांना चारा, आधी मी तुम्हाला सांगतो की चाऱ्यामध्ये आपण गायांना मित्रांनो मका, गिन्नी गवत व ऊस हे सर्वजण कुट्टी वगैरे करून आपण याच्यामध्ये घालत असतो, की जेणेकरून गायांची तब्येत वगैरे पण मेंटेन राहते आणि आपल्या गायांच्या चाऱ्याचं वगैरे पोटभर चारा वगैरे देणे खूप महत्त्वाचं असतं। आणि त्यानंतर मित्रांनो, आपण खुराकामध्ये गायांना सरकी पेंड वगैरे देतो, त्यात सुग्रस म्हणजे जे की कांडी पेंड वगैरे आणि वालीस जे की गहू आणि मका यांचं मिश्रण आहे जे असतं, त्याचा भुस्सा वगैरे, तर त्याला आपण वालीस म्हणतो, ते सुद्धा आपण मिक्स करून गायांना खाण्यासाठी देतो। मित्रांनो, आपला गोठा फक्त करायचं म्हणून करायचं असा विषय नाही, खूप जबरदस्त असं नियोजन मित्रांनो या गोठ्यामध्ये आहे। तुम्ही बघू शकता, आता सध्या दुपारचा टाईम आहे, गाया आराम वगैरे करत आहे आणि जवळजवळ मित्रांनो आता दिवसाला 600 लिटर प्लस सध्या गायांचं दूध वगैरे आहे। काही गाई गाभण आहे, काही दूध वगैरे देत आहे। तर यामध्ये मित्रांनो, आता आपल्या गोठ्यामध्ये काही गाई अशा आहे की दिवसाला 25 लिटरच्या पुढे पण दूध देणारे गाई आहे आणि सरासरी आता 20 लिटरपर्यंत दूध ॲव्हरेज गाय आपल्या देतातच। त्यामुळे सध्या खूप चांगल्या प्रकारचे नियोजन वगैरे चालू आहेत। आता काय होतं की बरेच जण नवीन दूध उत्पादक आहेत जे की व्यवसाय करू इच्छितात, नवीन पोरं जे असतात तरुण वगैरे। तर काय होतं की दूध व्यवसायामध्ये मित्रांनो टिकून राहणे खूप गरजेचं असते। कारण काय होतं की वर्षभर रेट हे पूर्णपणे सारखे राहत नाही, कधी दूध रेट हे कमी पण होऊ शकते, कधी वाढते। तसेच त्यामध्ये गायांची मेडिकल वगैरे पण येते, गायांना दुखणे वगैरे भरपूर असते, मास्टरटीस असो किंवा गोचिड ताप असो किंवा गायांना वेगवेगळे दुखणे वगैरे चालूच असते, त्यामुळे मेडिकलचा खर्च पण भरपूर होत असतो। त्यामुळे दूध व्यवसायामध्ये सर्व प्रकारचे नियोजन वगैरे करूनच सगळं काम करावं लागतं आणि जर हे नियोजन आपण योग्य केलं तरच आपल्या गोठ्यामध्ये यशस्वी होऊ शकतो। तर मित्रांनो, आता आपल्या चॅनलवरती मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे घेऊन येत असतो की कशा प्रकारे नियोजन वगैरे आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट पण करता। तर असाच सपोर्ट मित्रांनो तुम्ही आपल्याला नेहमी करत राहा। तुम्हाला कुठल्याही प्रकारची मित्रांनो गोठ्यामध्ये अडचण वगैरे असेल तर नक्की आपल्याला सांगत चला। कारण मित्रांनो, मी जे आमच्या वडिलांकडून आजोबाकडून शिकलेलं आहे की दूध व्यवसायामध्ये आपल्याला कोणत्या अडचणी येतात, काय येतात। कारण आपण जो दूध व्यवसाय आहे हा जवळजवळ 1980 या सालापासून म्हणजे आपले करत आहे, आजोबा वगैरेपासून। तर सर्वजण म्हणजे आम्हाला कसं माहीत वगैरे आहे भरपूर यामध्ये, त्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारत चला। तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीचं निरसन वगैरे आपण करत जाऊ, तुम्हाला सगळ्या प्रकारची आपण माहिती वगैरे पण देत चालू। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि तुमच्या अडचणी दूर होतील आणि गोठ्यातील तुम्हाला माहिती वेळोवेळी मिळत जाईल चांगल्या प्रकारे। तर नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।